नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे. मी आहे मेधा आणि डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, बाईपण भारीच आहे, आपण ते अनुभवतोय सगळ्या जणी. पण हे बाईपण भारी असताना ते कधीतरी भारी पडायला लागतं आणि मग त्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो. मग हे बाईपण भारी कधी पडायला लागतं, त्याचा त्रास कधी व्हायला लागतो, तर विशेषतः मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा जो पिरियड प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एका ठराविक वयामध्ये येतो, तर त्यावेळेला याचा त्रास खूप व्हायला लागतो. मग नेमका हा मेनोपॉज काय आहे ही रजोनिवृत्ती, म्हणजे नेमकं शरीरात काय बदल होतात आणि त्यावेळेला आपले मेन्सेस जेव्हा संपत येतात आणि त्यावेळेला इतर काय काय त्याच्या प्रतिक्रिया आपलं शरीर देत असतं, या सगळ्याबद्दल आपल्या सगळ्यांना जाणून घेणं फार गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील ना, तर मग ते बाईपण जे भारीपण होतं ते थोडं हलकं व्हायला मदत होईल. कारण मग आपली मानसिक शारीरिक स्थिती, त्या काळात होणाऱ्या ज्या सगळ्या प्रॉब्लेम्सना तोंड देत असताना आपली मानसिक स्थिती चांगली राहायला मदत होईल. या सगळ्या दृष्टिकोनातून आज मी हा विषय निवडलेला आहे. आणि याच्या मागं आणखी एक कारण आहे. आपल्या सांगलीमधला एक ग्रुप आहे संवादिनी. तर या संवादिनीच्या माध्यमातून या सगळ्या मैत्रिणींनी एका डॉक्टरनं बोलतं केलं आणि हा विषय घेऊन त्यांना सगळ्या जणींनी प्रश्न विचारले. मग मी विचार केला की दरवेळेला मी इथून त्यांचं प्रतिनिधित्व करत असते आणि त्यांच्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न मी इथून डॉक्टरना विचारत असते. मग आज म्हटलं चला आपण त्यांनाच बोलतं करूया आणि त्यांनाच सांगूया, तुम्हीच तुमचे प्रश्न आपल्या डॉक्टरना विचारा. आज या सगळ्या संवादिनींच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला आलेल्या आहेत संवादिनी डॉक्टर मुग्धा तगारे, ज्या MD पॅथॉलॉजिस्ट आहेत. तर त्यांनी या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असं मला कबूल केलं. त्यामुळे आज सगळ्या मैत्रिणींना त्या मी इथं बोलवलेलं आहे. स्त्रीच्या जीवनातला येणारा हा मेनोपॉजचा काळ आहे, तर त्या संदर्भात एक पॅथॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा आणि एक संवादिनी म्हणून सुद्धा त्या खूप छान पद्धतीने आपल्याला सांगू शकतायत. हे सगळं ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. तर आपण कार्यक्रमाला सुरू करूया. तर पहिला प्रश्न विचारते संवादिनी अलका माळी. नमस्कार, मी संवादिनी अलका माळी. संवादिनी हा आमचा ग्रुप अर्चना मुळे यांच्या कल्पनेतून साकारलेला ग्रुप, ज्यामध्ये वाचू, लिहू, व्यक्त होऊ, आनंदाने जगत राहू या ग्रुप अंतर्गतच आम्ही बरेच कार्यक्रम घेत असतो. तर मुग्धाताई, मला सांगा की मेनोपॉज म्हणजे नक्की काय? स्त्रीच्या आयुष्यात वयाच्या 45 ते 60च्या दरम्यान पाळी अनियमित होते आणि एका टप्प्यावर पूर्णपणे थांबते. संपूर्ण 1 वर्ष पाळी आली नाही तर त्याला आपण मेनोपॉज आला असं म्हणतो. एकदा मेनोपॉज आला की यानंतरच्या आयुष्यात कधीही परत पाळी येत नाही. पाळी बंद होण्याची क्रिया ही एकदम किंवा सडन नसते, तर ती आधी अनियमित होते. दर महिन्याला नियमितपणे येणारी पाळी ही काही आठवड्यांनी यायला लागते, मग 2-3 महिने किंवा 6 महिन्यांनी सुद्धा येऊ शकते. या संपूर्ण कालावधीला पेरीमेनोपॉज असं म्हणतात. जो रक्तस्राव किंवा ब्लिडिंग होत असतं ते पण कमी जास्त प्रमाणात बदलतं. यामध्ये खूप व्हेरिएशन आहे. काहींना अगदी कमी प्रमाणात अंगावरून रक्त जातं, तर काहींना जास्त जातं. तर ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपण मेनोपॉज आला असं म्हणतो. डॉक्टर, मेनोपॉज जवळ आलाय किंवा तो चालू झालाय हे आपण कसं ओळखायचं किंवा त्याची काही लक्षणं आपल्याला सांगता येतील का? साधारणपणे मगाशी मी सांगितलं तसं वयाच्या 45 नंतर कधीही मेनोपॉज येऊ शकतो. याच्यामध्ये अनुवंशिकता याचा पण रोल आहे. आपल्या आईची पाळी ज्या वर्षी बंद झाली आहे साधारण त्याच्याच पुढे मागे मुलीची पाळी बंद होऊ शकते. त्यावरून पण आपल्याला अंदाज येतो. या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला जाणवतात. याच्यामध्ये मूड स्विंग्स किंवा एकदम कधी दुःखी वाटणं, कधी एकटं वाटणं, उदास वाटणं असं होऊ शकतं. काहींना झोपेचे प्रॉब्लेम येतात, झोप येत नाही, केस गळतात, काहींना डोकेदुखी उद्भवते, काहींना चेहऱ्यावरती केस येतात, काहींना घाम येतो, विशेष करून रात्री, त्याला आपण नाईट स्वेट्स म्हणतो, हॉट फ्लॅशेस जाणवतात, रिकरंट UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स होतात, बऱ्याच लोकांना व्हजायनल ड्रायनेस जाणवतो, काहींना ब्रेस्टमध्ये घट्टपणा जाणवतो, काहींना एकाग्रता आपली कमी झाली आहे असं जाणवतं, काहींचं वजन वाढतं, काहींचं कमी होतं, आपले जे सांधेदुखी जाणवते. अशा प्रकारे अनेक सिम्पटम्स आहेत. प्रत्येकालाच सगळं होईल असं नाही. काही न होता सुद्धा अगदी स्मूथ मेनोपॉज पण येऊ शकतो. तर ही लक्षणं आल्यानंतर त्या एज ग्रुपमध्ये ही मेनोपॉजची आहेत हे काहींना लक्षात येत नाही आणि त्यामुळे काहींना एकदम घाबरायला होतं किंवा आत्मविश्वास गमवायला होतं.
आता अलका माळी यांनी जे प्रश्न 2 विचारले डॉक्टर तुम्हाला, त्याची इतकी समर्पक उत्तरं तुम्ही दिलेली आहेत आणि खरंच अशा अनेक स्त्रियांना आता तुम्ही जी काही लक्षणं सांगितली तर ते मेनोपॉजच्या काळात होत असतात. हॉट फ्लशेस हा पण खूप मोठा प्रकार आहे की सगळे घरात पंखे बंद करून बसलेले असतात आणि एखादी ती स्त्री जिला मेनोपॉज पिरियड सुरू आहे तर ती प्रचंड घामेसते आणि सगळ्यांवर तिची चिडचिड सुरू होती की काय इतकं उकडतंय आणि कसे निवांत बसलायत म्हणून ती चिडचिड करून पंखा लावेल, एसी लावेल. मग घरच्यांना पण कळत नाही ना नेमकं की काय होतंय हे हिला. तर मंडळी ही गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या घरातली जी गृहिणी आहे, जी स्त्री आहे, तिचा मेनोपॉजल पिरियड सुरू आहे, तिला समजून घ्या आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर अशाच प्रकारचे आणखी प्रश्नही आपल्या संवादिनी विचारणार आहेत. तर संवादिनी श्वेता चितळे आता त्यांचे प्रश्न विचारणार आहेत. श्वेता, नमस्कार डॉक्टर. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आजकाल जी स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झाली आहे, आपण बघतो मुलींना पिरियड्स लवकर यायला लागले. तर मेनोपॉजचंही असं काही होतं का की अर्ली मेनोपॉज असं काही आहे का? हो, नक्कीच असं आहे. साधारण 40 ते 45च्या दरम्यान जर कोणाला मेनोपॉज आला तर आपण त्याला अर्ली मेनोपॉज म्हणतो. आणि 40च्याही आधी कोणाला मेनोपॉज आला, क्वचित अशाही घटना घडल्यात की 35लाच पाळी गेले, तर त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणतो. तर हे नॉर्मल आहे का? तर हे नॉर्मल नाही आहे, पण आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे असं आढळून यायला लागलेलं आहे. कारण आपल्या डाएटरी हॅबिट्स नॉर्मल नाही आहेत. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जेवणामध्ये कमी असेल, झोपेच्या वेळा अनियमित आहेत, कामातले ताणतणाव आहेत, बिघडलेले नातेसंबंध आहेत, या सगळ्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याचा परिणाम म्हणून लवकर मेनोपॉज येतो. बरं, कारण याची चर्चा कधी होत नाही. मुलींना लवकर यायला लागली पाळी याची आपण बरेच ठिकाणी चर्चा बघतो, आपल्या ओळखीत वगैरे सुद्धा ऐकिवात येतं. पण आज पहिल्यांदा कळलं की 35शीत सुद्धा काही लेडीजना हा त्रास होत असेल आणि त्या मुली कसं फेस करत असतील हे सुद्धा. क्वचित काही जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा काही ऑपरेशन्स जसं की ओव्हरियन सर्जरीज किंवा हिस्टेक्टॉमीज असे काही ऑपरेशन्स करावी लागली किंवा कोणाला कॅन्सर झाला असेल आणि त्यासाठी किमोथेरपी किंवा रेडिएशन घ्यायला लागलं तर त्यामुळे पण लवकर मेनोपॉज येऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणाला तर त्याच्यासाठी नेमकी काय कारणं घडतात आणि या कारणांवर आपण ओव्हरकम करू शकतो का हेही सांगूया. बदलत्या लाईफस्टाईल हेच त्याचं मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि प्री मॅच्युअर मेनोपॉज येतोय. तर त्यासाठी योग्य आहार घेणं, योगासनं किंवा मेडिटेशन, प्राणायाम याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंतर्भाव करणं, वेळच्या वेळी झोप घेणं. आणि याचे दुष्परिणाम काही दिसतात प्री मॅच्युअर मेनोपॉजमुळे? दुष्परिणाम म्हणजे त्वचेचा कोरडेपणा किंवा इस्ट्रोजन हे जे हॉर्मोन आहे जे आपल्याला जोपर्यंत पाळी सुरू आहे तोपर्यंत स्त्रवत असतं आणि ते बंद होतं मेनोपॉज नंतर. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा, व्हजायनल ड्रायनेस या गोष्टी किंवा हाडातलं कॅल्शियम कमी होणं या गोष्टी खूप लवकर वयापासून सुरू होतात. एक्झॅक्टली. म्हणजे आपण या गोष्टी नॉर्मल मेनोपॉज येतो त्यावेळेला होतात तर त्या आधीपासूनच व्हायला लागतात. इट्स सो डेंजरस. त्यामुळं असं न होणं यासाठी तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात तर त्या गोष्टींबद्दल काळजी घेतली तर असं होणार नाही असं मला वाटतंय. हो. तर मंडळी, संवादिनींनी विचारलेले असे प्रश्न अजून आपण घेणार आहोत, पण एक ब्रेकची वेळ झाली आहे. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा श्वेता चितळे आणखी एक प्रश्न विचारणार आहेत, त्याकडे जाऊया. तर मंडळी, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या डॉक्टर्स रूम मध्ये. आज आपण MD पॅथॉलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर मुग्धा तगारे यांच्याशी मेनोपॉज बद्दल बोलतोय आणि अनेक संवादिनी आपल्याला या कार्यक्रमासाठी मिळालेत आणि त्यांचे प्रश्न संवादिनीच असणाऱ्या डॉक्टर मुग्धा तगारे यांना विचारतायत. आपण आता या ब्रेकला जाण्यापूर्वी श्वेता चितळे यांनी एक प्रश्न विचारला होता की प्री मॅच्युअर मेनोपॉज आला तर नेमकं काय होतं आणि असा येऊ शकतो का, तर त्याचंही उत्तर अतिशय समर्पक डॉक्टरने आपल्याला दिलेलं आहे. पुढचा आणि एक प्रश्न विचारतीये श्वेता. डॉक्टर, तुम्ही आधी म्हणालात की 12 महिने जर पूर्ण पाळी आली नाही तर आपण असं समजायचं की पाळी थांबली. पण काही लोकांना असं होऊ शकतं का की बराच असा गॅप गेल्यावर वर्षाच्या वरचा की अचानक ब्लिडिंग झालं, आणि जर असं झालं तर काय समजायचं किंवा काही मेडिकल हेल्प घ्यायला हवी का अशा वेळेस?
हो, नक्कीच. एकदा मेनोपॉज आल्यानंतर जर परत कधीही ब्लिडिंग झालं तर ते ॲबनॉर्मलच आहे. त्यामुळे ताबडतोब त्यांनी गायनेकोलॉजिस्टला दाखवावं आणि काही तपासण्या करून घ्याव्या. याची कारणं म्हणाल तर काही प्रकारचे ट्युमर्स जसं की एंडोमेट्रियल पॉलिप किंवा फायब्रॉइड आणि गर्भाशयाचा कॅन्सर याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घ्यावी आणि लागलं तर सोनोग्राफी सांगतात, एंडोमेट्रियल बायोप्सी करतात आणि मग कॅन्सर नाही ना हे पहिल्यांदा आपल्या शोधून काढावं लागेल. तर असं जर कधीही ब्लिडिंग झालं तर ते ॲबनॉर्मलच समजावं. पण बायकांनी ह्याला किती सिरियसली घ्यावं, कारण डॉक्टरकडे जायची भीती किंवा बाई अंगावर काढत राहते दुखणं, आणि पण ह्याची जी तीव्रता आहे, कॅन्सर जेव्हा आपण शब्द उच्चारतो तर ह्याची तीव्रता पुढे जी पेशंटलाच नाही फॅमिलीला पण फेस करायची असते. त्याची अर्जन्सी आय थिंक तुम्ही त्या अधोरेखित करता. कॅन्सर जेवढा लवकर डायग्नोज होईल तेवढा लवकर तो पूर्णपणे बरे होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस द की. त्यामुळे जेव्हा असं काही रक्तस्राव होईल मेनोपॉज नंतर, मग कितीही वर्षांनी, वयाच्या 60ला असू दे, 70ला असू दे, 80व्या वर्षी असू दे आणि कितीही असू दे, म्हणजे थोडंसंच ब्लिडिंग झालंय मग कशाला जायचं डॉक्टरकडे, तर असं नाहीये. हे शरीर तुम्हाला एक सूचना देतंय की काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळं घडलंय. त्यामुळे तुम्ही ताबडतोब गायनेकोलॉजिस्टकडे गेलंच पाहिजे आणि आपल्याला कॅन्सर नाही ना हे चेक करून घेतलंच पाहिजे. श्वेताने अतिशय महत्वाचा मुद्दा इथे उचललेला आहे, कारण खरंच बायका थोड्याशा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतातच आणि ते करायचं नाहीये याचं कारण सुद्धा आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अनेक स्त्रियांच्या मनात असणारे प्रश्न इथून आमच्या संवादिनी विचारतायत. पुढचा प्रश्न विचारतीये सपना काप्रतवार. डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे की मेनोपॉज काळात काळजी म्हणून काही औषधं खावीत का? हो, नक्कीच. मेनोपॉजच्या काळामध्ये प्रत्येकाने आधी काही तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही औषधं पण घेणं गरजेचं आहे. तर कॅल्शियम, हाडातलं कॅल्शियम कमी झालेलं खूप वेळा आढळतं. त्यामुळे बोन डेन्सिटोमेट्री नावाची एक टेस्ट असते, त्यावरनं आपल्याला समजतं आणि प्रत्येक या काळातल्या स्त्रीनी कॅल्शियम हे खाल्लंच पाहिजे. त्याप्रमाणे जर कोणाला ॲनिमिया असेल तर त्याची औषधोपचार पण घ्यायलाच हवीत. त्याचप्रमाणे आपला आहार हा समतोल असायला हवा. विटॅमिन डी, आयर्न सप्लिमेंट्स, मल्टीविटॅमिन्स, ट्रेस इलिमेंट्स या सगळ्या गोष्टी गरजेनुसार घ्यायला लागतात. डॉक्टर, तुम्ही आता उल्लेख केलात कॅल्शियमचा. हे कॅल्शियम किती प्रमाणात, किती दिवस, या संदर्भात आपण डॉक्टरांशी बोलून या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. तर त्याबद्दल डिटेल सांगाल? कारण प्रिस्क्राईब केल्यानंतर, आता कॅल्शियम प्रिस्क्राईब केलं तर त्याची घेण्याची वेळ एक ठराविक असते. प्रत्येक पेशंटला माहीत नसतं. डॉक्टरनी सांगितलंय ही गोळी घ्यायची, मग माझ्या बाकीच्या गोळ्या जेवणानंतर आहेत तर मी ही पण गोळी जेवणानंतरच घेतली तर चालेल, असा एक समज होऊन जातो. तर इथे मला असं वाटतं की डॉक्टरनी हे सांगणंही गरजेचं आहे की त्याची वेळ कुठली असावी. नाश्त्यापूर्वी किंवा एम्प्टी स्टमक असताना किंवा जेवणानंतर, जे काही त्या गोळीनुसार. तर ते कधी घ्यायचं हे डॉक्टरनी सांगणं पण तितकेच गरजेचं आहे. आणि समजा डॉक्टर विसरले तर पेशंटनी हे विचारणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल याबद्दल? हे जे सप्लिमेंट्स ज्याला आपण म्हणतो, विटॅमिन्स, कॅल्शियम्स, तर ह्याला अशी काही फिक्स वेळ नाही. आणि किती दिवस घ्यायची याचं उत्तर असं आहे की तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करून बघायला पाहिजे की किती कमतरता आहे. काहींना आयुष्यभर पण घ्यायला लागतं आणि आम्ही त्यांना ऑन ऑफ थेरपी म्हणतो. म्हणजे 6 महिने घेतलं, 1-2 महिन्याचा गॅप टाकला, परत सुरू केलं. तर अशा प्रकारे काहींना आयुष्यभर पण पोस्ट मेनोपॉझल पिरियड नंतर कॅल्शियम घ्यावं लागतं. नाहीतर मग सांधेदुखी, हाडदुखी, हाड ठिसूळ होणं, फ्रॅक्चर होणं या गोष्टी उतार वयामध्ये होऊ शकतात. ओके. म्हणजे मी हा मुद्दाम प्रश्न का विचारला की अनेक पेशंटना ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की कधी गोळी घ्यावी हे डॉक्टरनी जरी प्रिस्क्राईब केलेलं असेल तर ते विसरतात. तर हे विसरून उपयोग नाही, हेच मला थोडं अधोरेखित करायचं होतं, म्हणून हा मी प्रश्न विचारला. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की तपासण्या करणं आवश्यक आहे. मग त्या कोणत्या कोणत्या तपासण्या असाव्यात किंवा कुठल्या तपासण्या करता येतात? आपल्याकडे डॉक्टर सगळ्यांनाच सांगतात की 40ला संपूर्ण चेकअप करून घ्यावा. तर हा खूप गरजेचा आहे. याच्यामध्ये कम्प्लीट ब्लड काउंट किंवा CBC ही तपासणी केली की आपल्याला हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे हे कळतं, कुठलं इन्फेक्शन तर नाही ना हे कळतं. युरिन रुटीन, यामुळे युरिनमध्ये इन्फेक्शन नाही ना हे समजतं.
डायबेटीस नाही ना हे तपासणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी फास्टिंग आणि पीपी शुगर केलीच पाहिजे. लिपिड प्रोफाईल ही टेस्ट केली की आपल्याला हृदयाला धोकादायक अशी कोलेस्ट्रॉलची पातळी तर वाढली नाही ना हे समजतं. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, युरिक ऍसिड या टेस्ट केल्या की सांधेदुखी आपल्याला जी होतीये ती नक्की कशामुळे होतीये याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. गाऊट सारखा आजार तर नाहीये ना, किंवा जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला ही सांधेदुखी होतीये का. लिव्हर फंक्शन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट या पण टेस्ट एकदा करून घेणं गरजेचं आहे की लिव्हर आणि किडनीचं कार्य व्यवस्थित सुरू आहे ना. थायरॉइड प्रोफाईल करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण थायरॉइड हॉर्मोनची लेव्हल कमी किंवा जास्त असेल तर विशेषतः स्त्रीच्या आरोग्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. त्याचप्रमाणे ॲनिमिया असेल तर व्हिटॅमिन B12 आणि फोलेट, विशेषतः जे प्युअर व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यामध्ये याची कमतरता जाणवते, तर त्यांनी या तपासण्या करून घ्याव्यात. सोनोग्राफी USG पेल्व्हिस ही टेस्ट केली की आपल्याला गर्भाशय आणि त्याच्या सगळे ऑर्गन व्यवस्थित आहेत ना, कुठे काही ट्युमर तर नाही आहे ना हे समजेल. त्याचप्रमाणे पॅप स्मिअर ही जी एक टेस्ट आहे तर ती गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, ज्याला आम्ही CA सर्व्हिक्स म्हणतो, तर त्याची सुरुवात असेल तर आपल्याला ते पॅप स्मिअर या टेस्टमध्ये कळू शकतं आणि वेळीच उपाययोजना त्याच्यावर होऊ शकते. त्याचप्रमाणे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही फार महत्वाची आहे की प्रत्येक स्त्रीनी आपल्या स्तनामध्ये कुठे गाठ तर लागत नाहीये ना हे स्वतः हात लावून तपासून बघायचंय. आणि ज्यांच्या आईला किंवा आजी, मावशी यांना ब्रेस्टचा कॅन्सर झालेला आहे तर त्यांनी मॅमोग्राफी ही तपासणी करणं खूप गरजेचं आहे, कारण ब्रेस्टचा कॅन्सर हा हेरिडेटरी असतो, विशेषतः त्याला मॅटर्नल हेरिडिटी महत्वाची असते. त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितलं तसं बोन डेन्सिटोमेट्री करणं महत्वाचं आहे की हाडातलं कॅल्शियम तपासून घेतलं पाहिजे. डॉक्टर, आता यात तुम्ही सगळ्या तपासण्या ज्या सांगितल्यात तर या तपासण्या गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यावर त्यांनी सांगाव्यात की आपण मनानं करून घेऊ शकतो? आपण कुठल्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन या टेस्ट करू शकतो. सोनोग्राफीसाठी आपल्याला रेडिओलॉजिस्टकडे जावं लागेल आणि हे सगळे रिपोर्ट घेऊन आपण गायनेकोलॉजिस्टना भेटू शकतो. पॅप्समियर ही टेस्ट गायनेकोलॉजिस्टकडे होते. मॅमोग्राफीची सोय काही रेडिओलॉजी सेंटरमध्ये अवेलेबल आहे. पण तरी हा प्रश्न राहतो की प्रत्येक स्त्रीनं तिला जर काहीच प्रॉब्लेम नसेल तरी पण या तपासण्या करून घ्याव्यात, यासाठी डॉक्टर तिला इन्सिस्ट करतील की तिनं डॉक्टरना विचारावं की मी या सगळ्या तपासण्या करून घ्यायची गरज आहे का? नाही, मी तर असं म्हणेन की वयाच्या 40-45ला प्रत्येकानेच या तपासण्या कराव्यात. ओके. त्यामुळे या सगळ्या आजारांचं लवकर निदान होईल जर कुठले आजार असतील तर, आणि वेळीच उपाययोजना होईल. बरोबर. आता ह्या तपासण्या तुम्ही सांगितल्यात, मेनोपॉज नंतर किती कालावधींनी पुन्हा यातल्या काही तपासण्या करणं गरजेचं असतं? पहिल्या तपासण्यांमध्ये जर काही दोष निघाला तर त्यानुसार डॉक्टर तुम्हाला सांगतील की जसं ॲनिमिया असेल आणि आपण औषधं दिली तर दर 3 महिन्यांनी आपण हिमोग्लोबिन चेक करून बघायचं, आणि मग हिमोग्लोबिन वाढलं असेल तर ती औषधं आपल्याला बंद करावी लागतात. बरोबर. त्याचप्रमाणे कॅल्शियम आपलं किती कमी आहे त्यानुसार ही बोन डेन्सिटोमेट्री आपण करतो. वर्षातनं एकदा केली तरी ती चालू शकते. आणि सोनोग्राफी सुद्धा आपण वर्षातनं एकदा करू शकतो. ओके. आणि पॅप्समियर यासारख्या ज्या दोन्ही तपासण्या आहेत त्या या सुद्धा आपण वर्षातनं एकदा करू शकतो. याबाबत गायनेकोलॉजिस्ट आपल्याला सल्ला देतील. नक्कीच. तपासण्या संदर्भात डॉक्टरने अगदी डिटेल आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे आपल्या मनामध्ये त्याबद्दल काही शंका उरणार नाही. तरीही आपण आपल्या गायनेकोलॉजिस्टला विचारून या बाबतीत त्यांचा सल्ला देखील आपण घेऊ शकतो. आता पुढचा प्रश्न विचारतीये शिल्पा गरगटे. शिल्पा, नमस्कार डॉक्टर. मला असा प्रश्न आहे की योनी मार्गाला खाज येणे किंवा कोरडेपणा जाणवणे, जरासं खोकलं तरी व्हाईट डिस्चार्ज होतो, तर ही समस्या नॉर्मल समजायची की आपण त्याच्यावरती काही गंभीर आजार समजून त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे? मेनोपॉज नंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर कधी व्हाईट डिस्चार्ज झाला किंवा अंगावरनं पांढरं गेलं तर ते अजिबात नॉर्मल नाही आहे. तज्ज्ञांना दाखवून औषधं घेण्याची जरूर आहे. बरेच वेळा काय होतं की डायबिटीस झालेला असतो आणि ते माहिती नसतं, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे हा डिस्चार्ज येत असतो. त्यामुळे ताबडतोब गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन तपासण्या केल्या पाहिजेत, त्याच्यावर औषधं घेतली पाहिजेत आणि पूर्ण औषधं घेऊन बरं होणारा हा आजार आहे. मेनोपॉज नंतर थोडा ड्रायनेस जाणवणं हे नॉर्मल आहे, पण कुठल्याही प्रकारचं डिस्चार्ज हे नॉर्मल नाही. माझा अनेक प्रश्न आहे. मेनोपॉज नंतर जे वैवाहिक जीवन आपलं आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात का? हो, काही जणींना प्रॉब्लेम येऊ शकतात.
वजायनल ड्रायनेसमुळे संबंध ठेवण्यामध्ये थोडंसं त्रास होणं किंवा थोडं दुखणं अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. किंवा मेनोपॉजच्या काळात जे भावनिक इम्बॅलन्स झालेला असतो त्यामुळे या संदर्भात अनिच्छा निर्माण होणं अशा गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी याच्यावर औषधं अवेलेबल आहेत. तर गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्यानुसार औषधं घ्यावीत. शिल्पानं विचारलेला हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तर वेळीच असे जर आपल्याला प्रश्न आले तर वेळीच गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन हे प्रश्न त्यांना सांगून त्याच्यावरची उत्तरं आणि औषधं मिळवायला नक्कीच हरकत नाही. खरंच अनेक स्त्रियांच्या मनात असणारे प्रश्न आज इथून उपस्थित होत आहेत आणि आपल्या संवादिनी सगळ्या हे प्रश्न विचारतायत. संवादिनी सुनंदा कदम आता आपला प्रश्न विचारतीये. डॉक्टर, मला असं विचारायचं होतं की मेनोपॉजमध्ये भावनांचा अतिरेक होतो. म्हणजे राग असेल तरी टोकाचा होतो, प्रेम असेल तरी टोकाचं होतं, भीती वाटली तरी देखील टोकाची होती. मग हे असं होतं, भावनिक गोंधळ होतो. मग अशा वेळेला नेमकं करायचं काय? हो, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे की मेनोपॉजच्या काळामध्ये मूड स्विंग्स खूप होतात. तर यामध्ये पूर्ण कुटुंबानी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या घरातली स्त्री या फेजमधून जाते आहे. तर सगळ्यांचा सपोर्ट गरजेचा आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या वयोगटातल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या पण याच फेजमधून जात आहेत. त्यामुळे आपण एकटेच नाही आहोत. तर आपण जर सगळे एकत्र आलो, समवयस्क मैत्रिणींनी एक ग्रुप तयार केला आणि एकमेकांशी आपल्या भावना व्यक्त केल्या तर यातून बाहेर पडायला मदत होईल, एकमेकींना मदत होईल. आणि या काळात एखादा छंद जोपासावा ज्यातून आपलं मन कशात तरी गुंतून राहील आणि तेच विचार डोक्यात येणार नाहीत. तसंच नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. मग व्यायाम कुठल्याही प्रकारे असू दे, तुम्ही चालायला जा, टेकडी चढायला जा किंवा एखादा खेळ तुम्ही पहिल्यापासून खेळत असाल, बॅडमिंटन सारखा तो असेल, पण दररोज व्यायाम करणं जरुरी आहे. आणि अगदीच काहीच शक्य नाहीये, पावसाचे दिवस आहेत, तर कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालणं किंवा योगासनं करणं हे तरी प्रत्येकाने करायला हवं. यामुळे आपली शरीर तर तंदुरुस्त राहीलच, पण आपलं मन आणि भावना पण नियंत्रित राहतात आणि आपल्याला खूप आतून बरं वाटतं. त्याप्रमाणे मेडिटेशन किंवा प्राणायाम याचा पण अंतर्भाव आपल्या जीवनशैलीमध्ये करायला हवा. त्याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात आणि हा मेनोपॉजचा अवघड कालावधीत पार पाडायला याची खूप मदत होते. डॉक्टर, तुम्ही म्हणाला की बाहेर आपण मैत्रिणींमध्ये रमलो, एखादा छंद जोपासला, हे सर्व केलं, सगळं खरं आहे. खरं कुटुंबातील सदस्यांनीही थोडंसं सहकार्य करायला हवं ना. तर ते कशा प्रकारे सहकार्य करतील? म्हणजे आपला हा रजोनिवृत्तीचा जो काळ आहे तो टेन्शनमध्ये न जाता सुखकर जाईल. हो, नक्कीच. कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. घरातल्या व्यक्तींनी समजून घ्यायला पाहिजे की आईला एकदम चिडते, एकदम कधीतरी दुःखी दिसते, तर हे काय होतंय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. एखाद दिवशी तिला बरं वाटत नसेल तर घरच्यांनी कामामध्ये तिला मदत केली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे तिला न रागवता तिला सपोर्ट कसा करता येईल, तिला मदत कशी करता येईल हे बघायला पाहिजे. बरेच वेळा जर मुली असतील घरामध्ये तर हे जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतात, पण जरी मुलगे असतील तरी त्यांना सुद्धा आपण माझ्या मते हे शिक्षण द्यायला हवं की आई या अवघड कालातून जात आहे तर आपण सपोर्ट केला पाहिजे. नवऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आणि असं जर सगळ्या कुटुंबांनी तिला सपोर्ट केला तर या कालावधी तिचा अतिशय सहज आणि सुखकर होईल. खरंच सुनंदानं अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला. असं होतं या काळात पुरुष त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या नोकरीमध्ये अगदी स्थिरस्थावर झालेले असतात. बरोबर तोच मुलांच्या वाढीचा काळ आणि ती मुलं आपल्या एका वर्तुळात रमलेली असतात, त्यांना आईशी देणं घेणं नसतं अक्षरशः. तर अशा वेळेला मला वाटतं डॉक्टर आपण त्यांना आधीपासूनच या सगळ्या गोष्टी हळूहळू सांगत गेलो तर नक्कीच फायदेशीर होईल. हो ना, नक्कीच. बरोबर. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे मेनोपॉज बद्दल आपल्या स्त्रियांच्या मनात उठणारे प्रश्न आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर आहेत. तुम्ही बोललं पाहिजे कुणाशी तरी, तुमची मैत्रीण असेल, तुमचे डॉक्टर्स असतील, अगदी तुमचा नवरा, तुमची मुलं यांच्याशी जर या गोष्टी मुळात आधीपासून थोड्याशा डिस्कस करत राहिलात तर मेनोपॉजचा जो हा काळ आहे तो सुसह्य व्हायला नक्कीच मदत होईल. तर डॉक्टर मुग्धा तगारे, तुम्ही इथं येऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि संवादिनींनी त्यांच्या मनातले प्रश्न तुम्हाला विचारलेत आणि एक संवादिनी आणि शिवाय डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांच्या प्रश्नांना अतिशय समर्पक अशी उत्तरं दिलेली आहेत. आणि
ही सगळी संवादिनींबरोबरची बातचीत आमच्या इतर ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांना ऐकल्यावर त्यांच्या मनातले प्रश्न सुद्धा त्यांनी सोडवलेले असतील, त्यांचे सगळे क्लिअर झालेले असतील ह्या गोष्टी, असं मला वाटतंय. तुम्ही इथं येऊन हे सगळं सांगितलं, खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्या संवादिनी, अलका, श्वेता, सपना, शिल्पा आणि सुनंदा या सगळ्या संवादिनींचे सुद्धा मनापासून आभार. एरवी मीच या सगळ्या गोष्टी डॉक्टरांपर्यंत तुमच्या थ्रू विचारत असते, पण आज प्रत्यक्ष काही तुमच्यातल्याच मैत्रिणी आल्या आणि त्यांनी डॉक्टरांना हे सगळं विचारलं आणि डॉक्टरांनी सगळी उत्तरं खूप समर्पक दिलेली आहेत. नक्कीच याचा उपयोग तुम्हाला तुमच्या मेनोपॉजच्या काळात होईल असं मला वाटतंय. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद.